हॅलो पंच. ओव्हर झाली. ओव्हर झाले ओव्हर. पहिल्या चेंडूवरती सिंगल आहे, नंतर 2 डॉट, चौकार डॉट, नो आणि हा डॉट. पहिली सिंगल, दुसरा डॉट, तिसरा डॉट, चौथा चौकार, पाचवा डॉट, सहावा नो आणि हा आता शेवटचा बॉल डॉट. हॅलो हॅलो. एक जबरदस्त आवाज ऐकला आपण प्रमोद यांच्या माध्यमातून. आणि तर पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील चौथा सामना असेल. हाय स्कोर पाहायला गेलं तर वर्णे टीमचा आहे. कदाचित सेकंड राऊंडचा दुसरा सामना गोरखा मत आणि संजय नगरमध्ये होईल. चला पुढील गोलंदाज इथं फुलटो. आज चेंडू पण तो खराब लाईन पाहायला मिळते. पंच उमेश भोईर स्वर घोषित करतात. सतत 4 दिवस यासला नाईट रजनी शृंखलेमध्ये आपले योगदान पंचाच्या भूमिकेने पाहतोय आपण त्याला सतत. ते विजवा, ते दूर आपले विजवा, ते जाप आपले आयोजक तुम्ही जा तिथे. शेकोटी विजवा द्या. जा त्यांना सांगायचंय. चला ते विजवायचं आहे. सामना थांबवा. विजवा त्या अगोदर. आयोजक जा तुम्ही. कोणी शेकोटी पेटवले त्या विजवाला सांगा. अख्ख्या पूर्ण मैदानामध्ये दूरच दूर दिसतंय. कोण बाद झाला इथं? गणेश यांच्या पारीचा अंत होतोय. दुसऱ्या षटक अप्रतिम तर चालू असताना गोलंदाजी मार्ग पाहता आपण कडाव टीम कडून. पप्पू सामोरे फलंदाज काय नाव? रोहिदास. 12 खेळाडू. रोहिदास गोलंदाज. पप्पू काय बोलतो? इथं मात्र सोपा झेल, चांगली गोलंदाजी मानावं लागेल. फॉलो थ्रो मध्ये झेल टिपतोय रोहिदास हा गोलंदाज.
नेक्स्ट फलंदाज पाहतो आपण बी टीम कडून शिवाजी. शेवटचा सामना कोणाचा आहे रे? वक्कश आणि गौर कामत. शेवटचा सामना असेल वाक्कस आणि गौर कामत. या पंचाने सर घोषित केलाय, नक्कीच दंडित केले. तर रविदासच्या गोलंदाजाला अवंतर धावसंख्येमध्ये भर. 12 धावा धापल करते लागल्यात. पुन्हा मात्र वाईट चेंडू, खराब लाईन पाहायला मिळते रविदासच्या गोलंदाजाकडून. तर मात्र जबरदस्त जेल टिपला आहे. क्रॉस केलेला फटका होता. स्लिप पॉईंटच्या दिशेला लेग साईड स्लिप पॉईंटच्या दिशेला जे क्षेत्ररक्षक होता त्याने सुंदर झेल टिपला. कैलास नेक्स्ट फलंदाज. कैलास ना एक बॉल आहे. एक बॉल आहे. वाईट जास्तच टाकले त्या गोलंदाजाने. 3 चेंडू वाईट फेकी केले. एकूण 5 चेंडूची फेकी आहे. आपल्या 8 चेंडूची फेकी केली ह्या गोलंदाजाने, त्यामध्ये 3 वाईट. फटका फसला इथे, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक जज करतोय की केला इथे. फलंदाज होईल बाद एस डी जे मास्टर. वदप संघाच्या 2 बॅटी इथं कोणी घेतली असेल खेळायला तर ते आणून द्यायचे आहेत. 13 धावा धापल करते. वदप संघाच्या बॅटी घेतल्या आहेत, ते आणून द्यायचे आहेत. किती आले तरी धावा? पहिल्याला 6 होत्या. तुम्ही सामना चालू करा. 13 धावा आहेत. तो मात्र फटका चांगला आहे. षटकार येतोय. फुल टॉच चेंडू.
स्टेट ऑन ग्राउंड फटका, परंतु ते क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय. चलणार फेकणार इथं विकेटचा पतन. चला स्पीड घ्या. वाकस आणि गोरकामत रघुनाथची टीम असेल तर आयोजक टॉस करून घ्यायचे आणि प्रवेश फी लगेच आपण जमा करायचे आयोजकांकडे. कोण? चला गोरकामत रघुनाथ टीमचा कर्णधार पाठवा. ओव्हर झालेले. अठ्ठावीस धावा दाखल करावे लागल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धावा पाहतोय आपण टोटल. चला स्पीडअप घ्या, पंच टाइमपास करून का टायमिंग द्या. इथं खूप उशीर झाला. आज मेगा फायनल डेचा सामना आपले थरार पाहतोय या मैदानावरती. जय गावदेव क्रिकेट संघ सावळे बी यांच्या विद्यमानाने शृंखला रजनी शृंखला आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये तब्बल 40 संघांनी सहभाग घेतलाय. इथं सहज मात्र चेंडूला फेकून दिलाय बाहेर. हा येतोय षटकार. चला गोरकामत टीम आपल्या कर्णधार या इथं वाकस टीमचा कर्णधार उपस्थित आहे. खूप लवकर आलेले वाकसवाले आणि त्यांचा 5वा सामना इथं पाहतोय. चला टॉच करून घ्या. चला गोरकामत टीम आलेली आहे. सागर ठेवायचा बडबड कर. जबरदस्त फटका. चेंडू घ्यायचा तो या साईडला इथं इथं या इकडे आलं बघ. जा सरळ धावत.
आयोजक टॉच करून घ्या. आयोजक विकी अरे टॉच कर. आवाज देऊ नका बाहेरून एवढा. किती आले? 43 धावा दाखल करते लागल्यात. मला तर वाटतं की शेवटचे षटक मारते षटक मानलं जातं. ते घेऊन तो गोलंदाज मार्क करते. गोलंदाज पाहतोय आपण कडव टीम कडून विशाल. तो मोठा फटका आलाय. पाव्या षटकार जातोय की झेल होतोय आणि तो झेल झालाय. उंची जास्त आणि लांबी कमी राहिली आणि हा सुद्धा षटकार होता दिलीपच्या बॅटमधून. चला षटक संपलंय. 43 धावा दाखल 44 धावांची गरज असेल विजयासाठी. ती मात्र कडा टीमला प्रति षटकामध्ये आपल्याला 11ची सरासरी राखावी लागेल. यानंतरचा शेवटचा सामना गौर कामत आणि पाहायला मिळेल आपल्याला वाकस यांच्यामध्ये. गोरकामत वाकसवाले आपला निर्णय करायचा आहे. चला बीड जा. बीड संघ रवाना व्हायचंय लगेच मैदानामध्ये. नक्कीच जय गारदेवी चषक जय गारदेवी क्रिकेट संघ सावळे यांच्या वतीने हे सामने आयोजित करण्यात आले. तर नक्कीच या सर्व मान्यवरांचा हातभार यात लागलेला आहे. तर नक्कीच या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षाकडे येऊन स्थानापन्न व्हायचं. तसेच आयोजकांना विनंती असेल की आपण नक्की त्यांचा स्वागत सत्कार करायचा. खूप उशीर झाला तरी पण त्यांनी आपली उपस्थिती दाखवली. तर त्यामुळे नक्कीच त्यांचा मी आभार व्यक्त करेन की आपण यायचं, आपण स्थानपन्न व्हायचं समालोचन कक्षाकडे येऊन.
अच्छा, तर थर्ड अंपायर आपलं स्क्रीन ओपन करायचं, थर्ड आय ओपन करायचे, रनअप मध्ये पाहायचं. रनअप घेताना फलंदाज आवाज नाहीत पण थोडस यायचं इथं. तर मान्य श्री चेतन पवाले तसेच मान्य श्री बाबूशेठ घारे यांच्याकडून कडाव संघासाठी प्रति षटकारास 500 रुपयाचा पारितोषिक असणारे. तर नक्कीच टीम कडाव आपण सूचना घ्यायचे, चांगलेसे पाठीराखे लागले टीम कडाव यांना, तर नक्कीच या संधीचा आपण लाभ घ्यायचा. सामना आपण पाहतो टीम कडाव वर्सेस टीम बीड असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते. तर 43 धावा फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड इनिंग मध्ये टीम कडाव 44 धावसंख्येची गरज असेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर समाप्ती झाले. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 9 धावा स्कोर कार्ड वर असणार आहेत. तर षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. 44 धावांचा पाठलाग करायचं. येणारे 18 बॉल 36 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. ऋतिक सांघिक दुसरं असेल, वैयक्तिक पहिलं षटक असणारे. पाहतोय पहिला चेंडू, शॉर्टवी चेंडू होता, स्टेट ऑन द ग्राउंड खेळलाय. लॉंग डिझाईन मध्ये क्षेत्ररक्षक येणार, ते चेंडू उचलणार, फेकणार, एक धाव रोखू शकत नाही. तर स्टेट ऑन कॅमेरामॅन समोरील लॉंग ऑन लॉंग अपच्या गल्लीमध्ये जे कॅमेरामॅन आहेत त्यांना विनंती असेल थोडंसं झूम केलं, पण थोडंसं झूम आउट करायचं. ओके, बस थँक्यू. यावेळेला वेगवान चेंडू होता, बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. अच्छा, तर व्हाईट रिव्ह्यू पाहिजे. थर्ड अंपायर स्क्रीन ओपन करायचे, थर्ड आय ओपन करायचे. साहेब व्हाईट साठी रिव्ह्यू मागतात पंच. अच्छा, तर फलंदाज मागतात, गोलंदाज
तर विनंती असेल दोन्ही टीमला सूचना, यापुढील सर्व टीमला सूचना असेल की प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू असेल याची सुद्धा सूचना घ्यायची, पंचांनी सुद्धा याची दक्षता बाळगायची. तर वाईट चेंडू असणार आहे. चला स्पीडअप करायचं, सामन्याला सुरुवात करायच्या. नक्कीच या आयोजनातले खऱ्या अर्थाने ज्यांचा हातभार लागला या आयोजनात हे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. फायनलची नाईट आहे, तर नक्कीच या मान्यवरांचा मस्त ही इनिंग संपल्यानंतर नक्कीच मान सन्मान करावा अशीच विनंती आयोजकांना असेल. सामन्याकडे आपण बघतोय 11 धावा स्कोर कार्ड परत. शॉर्ट पिच चेंडू अक्रॉस द लाईनचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु थोडंसं थांबवलं होते, चेंडू थांबत नाही, चेंडू तयार होते सीमा रेषे पार, कणकणीत दणदणीत चौकार पाहायला मिळतं. डीजे मास्टर तुम्हाला संधी असेल. विनंती असेल थोडं आपण आपल्या डाव्या बाजूला यायचं, कारण तर फलंदाज पाहायला मिळत नाही. ओके पास पास. यावेळेला आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, मिडानला चांगल्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव रोखू शकत नाही, एक धाव नक्कीच कंप्लीट होते. आपण पाहतो स्कोर कार्ड तर 16 धावसंख्येवर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर 16 धावा स्कोर काढावर 44 धावांचा टार्गेट चेस करायचं. अजूनही विजयश्री खेळण्यासाठी येणारे 14 चेंडू 28 धावसंख्येची गरज असेल टीम कडाव. सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट इनिंग मध्ये 44 धावांचा टार्गेट समोर उभं केले टीम बीड यांनी. नेक्स्ट बॉल या वेळेला उपड घातले, नक्कीच एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ते थोडेसे थांबवलं होते, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाते थरार सीमा रेषे पार, कणकणीत दणदणीत चौकार. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. एक धावेवर समाधान मानावे लागते, पण त्यांचा षटक संपल्याचा इशारा होते. षटक क्रमांक दुसऱ्या समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्या 21 या धावसंख्येवर. 1 बाद 21 अशी काही धावसंख्या टीम कडाव यांची आपल्याला पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज, म्हणजे प्रति ओव्हर 12 आणि 11 अशी सरासरी असेल टीम कडाव. म्हणजे सामना आहे, सामन्यात धमाक आहे. जोपर्यंत दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर आकाश आणि रोहिदास या सामन्यामध्ये, तर नक्कीच या सामन्याचे समीकरण बदलू शकतं. तर येणारे 12 चेंडू आणि विजयश्री खेचण्यासाठी 23 धावसंख्येची गरज असणार आहे. टीम कडाव जबरदस्त संघ आहे, परंतु या वेळेला सध्या फलंदाजी करणं गरजेचे असणार आहे. 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज. बघूया षटक क्रमांक तिसरा कोण हाताळणार? टीम बीड. एवढाच ताकदीचा संघ आहे. विचार केला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा महत्वाचा षटक असेल. या षटकात जर डॉट बॉल आले, विकेट आले तर नक्कीच टीम कडाव प्रेशराईज होऊ शकतो. परंतु टीम कडाव जोपर्यंत आकाश रोहिदास आहे तर या सामन्याचे सूत्र बदलू शकतात. ते दोन्ही फलंदाज पाहत. गणेश गोलंदाजी मार्कवर सेट ऑन द ग्राउंड, मोठा फटका केला लॉंग ऑन रिझन मध्ये. काय झेल टिपलाय, देखना झेल आहे. नक्कीच फलंदाज बॅक टू पामलेन याची आपल्याला संधी असणार.
न्यू बॅटर जाणार स्ट्राईक ऑनला. आपण पाहतो स्कोर कार्ड 21 धावा स्कोर कार्ड परत. येणारे 11 चेंडू 23 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. द नेक्स्ट बॅटल वाकस वर्सेस गौर कामत असा सामना रंगणार. तर नाणेफेकी जिंकले वाकस संघाने. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. नक्कीच हा सामना संपल्यानंतर दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. सामन्याकडे बघतो थोडंसं थांबल होत असताना बीड संघ एक महत्वाचं विकेट झेल जमिनीला दान होताना आपल्याला पाहायला मिळते. तर न्यू बॅटर आकाश आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव रोखू शकत नाही, एक धाव मिळते या चेंडू मागे. आपण पाहतो स्कोर कार्ड. आपण पाहतो षटक क्रमांक तिसरं 2 चेंडूची फेकी झाली असेल. 22 धावा स्कोर कार्ड परत. या षटकात धावा येणं गरजेचं. त्यावेळेला मात्र गोलंदाज कोणतीही कमतरता भासून देत नाही. आपण पाहतो गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो म्हणजे गणेश. 3 चेंडूची फेकी झाली. आपण पाहतो येणारे 9 चेंडू 22 धावसंख्येची गरज असणार. थोडस सुस्तावलाय सामना, मंदावला या तिसऱ्या षटकामध्ये. परंतु टीम कडा हात उघडावे लागेल. गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी होते. वेगवान चेंडू पाहायला मिळतो. यावेळेला सुद्धा फलंदाज बीट होत. 4 चेंडूची फेकी झाले. स्कोर कार्ड मात्र स्थिरावले गेले 22 या धावसंख्येवर. येणारे 8 चेंडू 22 धावसंख्येची गरज म्हणजे या 2 चेंडूवर धावा येणं गरजेचं असेल. शॉर्टपिच चेंडू होता. क्रॉस लाईनचा फटका. चेंडू तरार बरार सीमा रेषे पार. कणकणीत दणदणीत षटकार. यस डीजे. त्या चौकार असणारे विनंती असेल धडा ओपन केली. स्क्रीनवर आम्ही पाहिलं तर हा चौकार असणार आहे. तर 26 धावा स्कोर कार्ड परत. येणारे 7 चेंडू 18 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 26 धावा स्कोर कार्ड बरे. म्हणजे सामन्यामध्ये धम्मक आहे. एज लागली होती. फलंदाज बीट होतो. या वेळेला धावा येत नाही. आपण पाहतो षटक क्रमांक तिसरा समाप्त होतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 26 धावा स्कोर कार्ड परत. यावेळेला आपण पाहिलं तर शेवटचं षटक प्रगतीपथावर असणार आहे. येणारे 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. तर मान्य श्री चेतन पवार यांच्याकडून या आयोजनात 5,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. या आयोजनासाठी तर नक्कीच मान्य श्री चेतन पवार यांच्या आयोजकांच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो. चांगलं असं योगदान, चांगलं असं पाठीराखी लाभले तर जय गारदेवी क्रिकेट संघ सावळे यांना तर नक्कीच मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन. आणि नक्की सर्व मान्यवरांचं एवढी इनिंग संपल्यानंतर आम्ही मान सत्कार करणार आहोत. दरम्यान सध्या सामन्याकडे आम्ही वळतोय. शेवटचं षटक असणार. येणारे 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज असेल विजयश्री खेचण्यासाठी. तर मान्य श्री चेतन पवार तसेच मान्य श्री बाबूशेठ घारे
यांच्याकडून कडाव संघ जर विजय झाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार. म्हणजे नक्कीच बघा, तर कडाव संघाची सुद्धा पाठीराखे इथं आहे, टीम सावलीसाठी सुद्धा पाठीराखे आहेत. म्हणजे चांगलं असं योगदान या आयोजनात. तर नक्कीच मान्यवरांचं मनापासून मी कौतुक करेन. तर आपण पाहतोय, तुम्हाला सुचवतो मान्यवर की येणारे 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल विजयश्री खेळण्यासाठी टीम कडाव. थोडंसं कठीण आव्हान आहे, परंतु हात उघडावे लागते. पाहतो आपण नेक्स्ट बॉल, स्लोबन डिलिव्हरी, कव्हर कटचा फटका आहे. थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, रेस लागले, चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, जिंकतोय तो चेंडू, मिळतात ते 4 धावा. येस विजय, तुम्हाला सुद्धा संधी असणार. यावेळेला हा चौकार आलाय आणि चौकाराने या सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. येणारे 4 चेंडू 13 धावसंख्येची गरज आता पाहावं लागेल. आता दिमागात खेळावं की ते म्हणजे टीम कडाव दोन्ही फलंदाज आपण पाहतो. रोहिदास स्ट्राईक ऑनला, स्ट्राईक एंडला आकाश असेल. रोहिदास वैयक्तिक 8 चेंडू 13 धावसंख्येवर खेळतो. आकाश 2 चेंडू 2 धावसंख्येवर खेळतो. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो गोलंदाज कैलास, शेवटचं षटक. शॉर्ट पिच चेंडू होता, थोडस टायमिंग फसलं जातं. अक्रॉस द लाईनचा फटका, पण ते सांगतात की हा हिट विकेट. फलंदाज बाद, बॅक टू पॅमिलियन. रोहिदाच्या पारीस अंत होतंय. थोडीशी गफलत पाहायला मिळते या मैदानात. थोडीशी आशा आली होती टीम कडाव यांच्या बाजूने, परंतु थोडीशी गफलत. फलंदाज रोहिदासाला तंबूचा रस्ता पकडावा लागतो. येस विजय. दोन मोठे फटके, घरच्या जवळचा घास गिळावा लागणारे, किठ्ठसका लागणारे नक्कीच पाहायला मिळणार आहे. 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज. पहिला बॉल, वेगवान चेंडू, बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. कैलास गोलंदाजी मार्कवर, वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतं, पंच कोणती हरकत करत नाही. निश्चित हा चेंडू असणारे डॉट. आता येणारे 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. सामना थोडंसं एकतर्फे, परंतु एखादा वाईड नो येऊ शकतो. मॅच यात काही होऊ शकतो. पाहतो आपण नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल सुद्धा वेगवान, थोडासा शॉर्ट बाउन्सर चेंडू. यावेळेला सुद्धा बॅट चेंडूचा संपर्क नाही. यावेळेला आपण पाहतो सामना पूर्णपणे बीड संघाच्या बाजूने. कैलासाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतं, कारण आता 1 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. कव्हर ड्राईव्ह खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाही, पाहतोय थांबवलं जातं. नक्कीच तर शेवटचा चेंडू समाप्त होते. आपण पाहतो शेवटचं षटक समाप्त होते, तो विजय होते टीम बीड. तरी विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. तर नेक्स्ट बॅटलसाठी टीम वाकस आपण रेडी व्हायचं. तसेच टीम टीम वाकस इथे उपस्थित आहे. तरी विनंती असेल टीम गौर कामत आपण सुद्धा आपली उपस्थिती दाखवायची. तर नाणेफेकीचा कार्यक्रम झाले. टीम वाकस यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले, आमंत्रित केले टीम गौर कामत यांना क्षेत्ररक्षणासाठी. तर विनंती असेल टीम गौर कामत आपण क्षेत्र